हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. एखाद्या गोष्टीचा आहे ना मोह आपल्याला आवरत नाही, हे तितकंच खरं आहे. आता ते काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच, पण त्या अगोदर तुम्हाला आपली बागेतली फुलं दाखवते. सुंदर सुंदर आज बाग इतकी भरलेली होती आणि हा गुलाब आहे ना परवा दिवशी मी पूर्ण असं बांधून घेतला. व्यवस्थित बांधल्यामुळे त्याच्या पाकळ्या आहेत ना अशा, म्हणजे त्याच्या फांद्या आहेत ना खूप चांगल्या होत्या. आता सगळ्या झाडांची कटिंग करायची आहे मला, पण त्या अगोदर म्हटलं चला तुम्हाला सगळी आपली बाग दाखवून घेऊया. कारण झाडांची कटिंग झाल्यानंतर बाग थोडीशी अशी ही दिसते आणि फुलांचा बहर खूप आलेला आहे. म्हटलं चला आता हा फुलांचा बहर होऊ द्यावा आणि त्यानंतर बागेची कटिंग करावी. तर हे झाडं हे करताना आहे ना ही कळी आहे ना थोडीशी वाकली होती. म्हटलं आता ही काय मोठी होती नाही होती, मला मोह काय आवरला नाही एवढी छान छान गुलाबाची फुलं बघून. आणि तीसुद्धा मी आपली मस्त अशी केसामध्ये माळून घेतलं. फुल खूप दिवस झाले आणि हे फुल केसांमध्ये खूप छान दिसतं बरं का. तसंही मला कधी असं कुठं बाहेर जायचं असेल तर आवर्जून फुल आलेलं असेल तर मी तोडून केसामध्ये घालत असते, नाहीतर मी रोज माझी फुलं ही आहेत ना देवालाच वाहत असते. त्यानंतर सगळं घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि कपडे धुवायची होती. मग इथंच मी कपडे धुते ना, आता तिकडं पलीकडं धुत नाही, कारण थोडंसं पाणी जायचा प्रॉब्लेम झाला आहे. तिथून कपडे धुवायचं केलं आहे ना तिथं, तर तिथं पाणी जायचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे पाईपचा, म्हणून आता मी इथंच धुत असते कपडे. तर इथं छान निघतात. देवाचे वस्त्र वगैरे धुवून घेतली अगोदर, सगळी कपडे धुवायच्या अगोदर. आणि त्यानंतर सगळ्या झाडांना पाणी देऊन घेतलं. किंवा उद्या किंवा परवा आता ही सगळी फुलं तोडली ना की उद्या किंवा परवा मी झाडांची कटिंग करून घेईल. पण त्या अगोदर म्हटलं चला बागेत सगळीकडे समस्त पाणी देऊन घेऊया. झाडांना पाणी आता यांना 1-8 दिवस करून किंवा रोजच्या रोज म्हटलं तरी द्यावंच लागतं. आज खूप झाडांना पाणी द्यायला उशीर झाला होता. आपला पानवेल तर खूप सुंदर आलेला आहे. आता उन्हाळा आहे ना, पण तरीसुद्धा वेल खूप सुंदर आलेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला खूप सावली लागते. तर सगळी झाडं अशी थंड करून घेतली. तर बघा आता हल्ली आपले दुपारचे व्हिडिओ जे आहेत ना ते टायमिंगला येतच नाहीत. समर्थ आला की असंच होतं, कामाचा लोड होतो आणि त्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला वेळच मिळत नाही. तर बघा बुधवारी काल कलिंगड आणले होते, पण ते काही काल कट करणं झालं नाही, तर ते आज दुपारी फ्रीजमध्ये ठेवले होते. तर चला म्हटलं कलिंगडाचा हे करून घेऊया. आता उन्हाळा चालू झाला आहे तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे कलिंगड वगैरे खाल्लं की बरं पडतं. तर इकडे बघू शकताय छान असं लाल मस्त कलिंगड निघलेलं आहे. संध्याकाळची वेळ झाली. खरं तर हे दुपारीच खायला चांगलं असतं, पण समर्थाचे पप्पा कामावरून आले होते, ते काही चहा वगैरे घेत नाहीत. ते म्हणले पोरं पण खातील आणि सगळेच खाऊ. चिरे एक कलिंगड 2 आणले होते काल आणि ते फ्रीजमध्ये दुपारी ठेवलं होतं चिरता येईल म्हणून. आणि तसंही दुपारी एकदा झोपलो की आम्ही डायरेक्ट 5लाच उठलो, 5:30लाच उठलो, त्यामुळे दुपारी खाण्यातच आलं नाही. तर या तुम्हीसुद्धा सगळे कलिंगड खायला. आणि आजचा व्हिडिओ कसा होता कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. म्हणजे कसं त्यांना फिरू दे ना जरा. हां काय होतंय प्रत्येकाला वाटतं